गिरगावचा उत्साह आता सुरूच होणार आहे. त्याचपूर्वी सर काय काय नियोजन आज असणार आहे? कारण आपण बघू शकतो बाप्पाची मूर्ती पाठीशी आहे, 25 रथ आहेत, मोठी यात्रा दरवर्षीप्रमाणे होणार आहे आणि तेवढाच उत्साह दिसून येतो. ह्या वर्षाची आमची संकल्पना आहे गिरगावच्या पाडव्याची शक्ती आणि भक्ती महाराष्ट्राची. त्यामुळे महाराष्ट्राची जी संत परंपरा आहे ती दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. महाराष्ट्राची शक्ती ज्यांनी ज्यांनी ह्या पराक्रम गाजवलेत ते दाखवण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि भक्तीच्या रूपाने गिरगावचा महाराजा आणि स्वामी समर्थांची भव्य दिव्य अशी मूर्ती आम्ही तयार केलेली आहे. आणि आता थोड्याच वेळात ह्या ठिकाणी 8 वाजता गुढीचं पूजन आणि गणेशाचं पूजन झाल्यानंतर आपली यात्रा चालू होईल. आपल्याला दिसेल केवढा जल्लोष आणि सर्व गिरगावकर ह्या यात्रेमध्ये सहभागी होतील. सर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण बाईक रॅली वगैरे असणार आहे. किती लोकांचा समावेश असेल सगळ्यांचा? अंदाजे आमच्याकडे कमीत कमी 150 ते 200 बाईक स्वार येणार आहेत. आता सुरुवात झालेली आहे. बरोबर 8 वाजेपर्यंत सगळे पोहोचतील अशी अपेक्षा आहे. सर रॅली कुठून कुठेपर्यंत असेल? ही आपली गिरगाव नाका ते पिंशे स्ट्रीट नाक्यापर्यंत आपली रॅली असते, चिरा बाजारपर्यंत. तिथून सरळ ती मार्गस्थ होईल. बघू शकता इथून ते चिरा बाजारपर्यंत हा पूर्ण मार्गक्रमण असेल. रॅलीज जी असतील ते आपण बघू शकतो. तर रथ आहे. सगळ्यात अगोदर आपण बघू शकतो बाप्पाची मूर्ती असेल. गिरगावचा राजा खऱ्या अर्थाने सुरुवात करेल आणि तत्पूर्वी आपण बघू शकतो ते गुढी आहे. त्या गुढीचं पूजन इथे आता थोड्याच वेळात होणार आहे. स्नेहलसोबत श्रेयसान, पुढारी न्यूज, मुंबई. डोंबिवलीच्या शोभायात्रेला आपण आहोत आणि इथे एक वेगळा मेंबर या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेला मला भेटलाय. हा आपला तो मेंबर आहे आणि हँडसम असं त्याचं नाव आहे आणि तो खास शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी जी तयारी करून आलाय ती फार फार मजेशीर आहे. टोपी घातलेली आहे भाऊंनी, हँडसम भाऊंनी, आणि चंद्रकोर लावलेली आहे, गॉगल घातलेला आहे आणि मस्तपैकी असा माझ्यापेक्षा भारी नेहरू जॅकेट सुद्धा हँडसम भाऊंनी घातलेला आहे. ही सगळी तयारी अर्थातच यांनी केली आहे. तुम्ही फार छान तयार झालायत आणि यांनाही फार छान तयार करून घेऊन आलायत. किती आनंद आहे, किती उत्साह आहे आणि याच्याविषयी आम्हाला ऐकायचं आहे. इसका नाम हैंडसम है और ये 5.5 साल का है और इसको हम लोग वैसे तो हर साल लेके आते हैं बट इस बार हमें कुछ अलग करना था तो इसके लिए हम लोग ने इसका ऐसा तैयार किया है. एक्चुअली मैं 3:30 बजे उठ गई थी और फिर उसके बाद इसका ऐसा था कि कुछ तो हो रहा है करके घर में सब रेडी हो रहे, कहीं तो जाना है. और इसको भी हम लोग ने मतलब जैकेट विकेट निकाला तो इसको समझ जाता है कि ये इसका कपड़ा है. तो ये पहले से ही रेडी होकर बहुत एक्साइटेड हो जाता है कि हाँ मुझे भी ये लोग के साथ जाना है करके. फिर ये भी भाई साहब 3:30 बजे से उठ के पूरा हम लोग के आगे पीछे जैसे रेडी हो रहे पूरा एक्साइटमेंट में पूरा उछल कूद रहा था. फिर उसके बाद उसको पूरा रेडी किए, फिर रेडी करके फिर जैसे नीचे के लेके आए फिर वो अपना हो गया चालू. तो इनको भी अभी गुड़ी पाड़वा का इवेंट है जो आपके चेहरे पे दिख रहा है, तो उनको भी है बहुत ज्यादा. उसको ये सब इवेंट्स में ना बहुत एक्साइटमेंट रहता है. वो ऐसा दिखाता है कि हाँ मुझे भी लेके चलो, मुझे बहुत इंटरेस्टिंग, उसको बहुत पसंद है ये सब. कॅमेरा पर्सन श्रीकांत सह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज. आणि गिरगावमधून आपण ही थेट दृश्य पाहतोय. अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि थेट जाऊयात. आमच्या प्रतिनिधी अदिती आपल्यासोबत आहेत. अदिती, सकाळपासूनच आपण जी काही उपक्रम राबवले जातात, ज्या काही शोभायात्रा आहेत, ज्या कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलेलं आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आता सध्या तुम्ही गिरगावमध्ये कुठे आहात आणि तिथलं कसं नेमकं वातावरण आहे, कसा उत्साह आहे गिरगावकरांचा? तर मी गिरगावच्या फडकेवाडीच्या गणेश मंदिराजवळ उभे आहे. आत्ताच ढोलताशा वादन पार पडलेलं आहे आणि तो ढोलताशाचं आत्ताच पुढे गेलेला आहे. पण गिरगावच्या शोभायात्रेचं एक दुसरं वैशिष्ट्य असं असतं की अनेक तरुणी असतात, ते वेगवेगळ्या वेशभूषा करून या गिरगावच्या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात. तर आपल्यासोबत अशीच एक तरुण आणि एका तरुणी आहे. तर या तरुणीने लक्ष्मीची वेशभूषा केलेली आहे. एका हातात गदा, दुसऱ्या हातात कमळ आणि अत्यंत सुंदर असा तिने हा साज चढवलाय. आपण तिच्याशीच बातचीत करूया. तर काय सांगशील की लक्ष्मीची वेशभूषा तू केली आहेस, यामागे नेमका विचार काय आहे? पहिली गोष्ट, तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी दरवर्षीप्रमाणे इथे येते. दरवर्षी नवीन नवीन देवीचं रूप असतं. तर यावर्षी लक्ष्मी मातेचं रूप स्वीकारलंय. जसं लक्ष्मी माताच्या आपण बघतो की हातामध्ये कमळ असते, गदा असतो. लक्ष्मी माता म्हणजे काय, आपल्याला धन समाप्ती प्राप्त होते. त्याचप्रमाणे या वर्षी सगळ्यांना धन प्राप्ती सुख सगळं लाभू दे म्हणून हा असा रूप केलेला आहे. तर तिच्याच सोबत तिचा मित्र सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेला आहे. ज्योतिबाची वेशभूषा त्याने साकारलेली आहे. आपण पाहतोय की त्रिशूल, डमरू आणि फेट्यावर चंद्रकोर अशी सगळी वेशभूषा त्याने साकारलेली आहे. आपण त्याच्याशी सुद्धा बातचीत करूया. तर ज्योतिबाचा वेश तू परिधान केलेला आहेस, यामागे नेमका काय विचार आहे आणि कशी तयारी राहिलेली या वेशभूषेसाठी? मी सर्वप्रथम तुमच्या न्यूज चॅनलला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. ज्योतिबाला मी गेलो होतो गेले 2 महिन्यापूर्वी आणि तिकडे मला असं वाटलं की यार आपण गेल्या वर्षी खंडोबा केला तर यावर्षी आपण ज्योतिबा करूया. खूप असं तिकडे मला असा दैवी अनुभव झाला म्हणून म्हटलं की यावर्षी ज्योतिबा करूया. आणि अनायसे माझी मैत्रीण आणि आम्ही म्हणजे महालक्ष्मीनी ज्योतिबाला हाक घातली होती, साकडं घातलं होतं की रत्नासुराला मारायला ये. आणि अनायचं आमचं ते आता झालंय, ती महालक्ष्मी आणि मी ज्योतिबा झालोय. तर खूप मजा आहे. वर्षी सोबतच असतो. आम्हाला जवळजवळ 4 ते 5 वर्ष झाले आम्ही सोबतच असतो. दरवर्षी असेच तयार होऊन आम्ही याच जोशाने आम्ही येतो गुढीपाडवा साजरा करायला. तर अत्यंत सुंदर असे तुम्ही तयार झालेले आहात. तर काय सांगशील की पूर्ण हा लुक करण्यासाठी कधी तू संकल्पना तुझ्या डोक्यामध्ये आली आणि किती दिवस लागले हा लुक तयारी करायला? जवळजवळ आम्ही 6 महिने अगोदरपासून हे सगळं ठरवतो की काय कसं करायचं आहे, कुठची साडी घालायची आहे. हे पण आता हे जर तुम्ही गदा आणि कमळ बघितलं हे माझ्या वडिलांनी बनवलं आहे स्वतः घरी बसून. तर हे सगळं करण्यासाठी ऑलमोस्ट 5 ते 4 महिने तर जातात. दागिने एक दागिने शोधून आणायचे जे तुम्हाला पूर्ण शृंगार असं चांगलं वाटेल असं. तर ऑलमोस्ट 4 ते 5 महिने जातात. तर आपण त्रिशूल डमरू पाहतोय, तर हे घरी बनवलंय का आणि किती वेळ लागला हे बनवायला? हे मी घरी बनवलंय. हे मी जॉब करून रात्रीचं येऊन वगैरे 2-2 तास देऊन हे घरी बनवलंय. डमरू, त्रिशूळ हे अख्खं हे सगळे माझ्या घरच्यांनी मला खूप मदत करतात, सपोर्ट करतात म्हणून हे आज शक्य आहे. तर श्रद्धा, आपण पाहतोय की तरुण तरुणींचा उत्साह त्या ज्योतिबा आणि लक्ष्मीच्या वेशभूषेमध्ये इथे या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत. त्रिशूल डमरू आपण पाहतोय, लक्ष्मीच्या हातामध्ये आपण कमळ पाहतोय, गदा पाहतोय. हे सगळे जॉब करणारी आपल्यासारखीच मंडळी आहेत आणि जॉब करत असतानाच पुन्हा घरी येऊन हा जो उत्साह आहे, ही जी हौस आहे, त्यासाठी ही लोक घरी आल्यानंतर तयारी करतायत आणि त्यानंतर हा सगळा उत्साहामध्ये ते या शोभायात्रेमध्ये सहभागी होत आहेत. श्रद्धा, अगदी काही वेळाने पुन्हा एकदा तुला जोडण्याचा आपण प्रयत्न करू. आदिती, धन्यवाद ताजे अपडेट्स दिल्याबद्दल. तर आपण पाहतोय की नवी उमेद, दुसरीकडे सकारात्मक विचार हे सगळं घेऊन आजची ही पिढी आहे ती रस्त्यावर उतरलेली आहे. कशासाठी? तर ढोल ताशासाठी आणि या गुढीपाडव्याचा उत्साह साजरा करण्यासाठी. आज 3.5 मुहूर्तापैकी समजला जाणारा गुढीपाडवा सण, त्या सणानिमित्त आज पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक अशा विविध रंगांच्या फुलांची सजावट केलेली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा गाभारा असेल, सोळखांबे असेल, या ठिकाणी आता जवळपास 2 टनाच्या फुलांनी आकर्षक अशी सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहिलं तर आज सकाळपासूनच विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आणि नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हिंदू धर्मातील जो मराठी सण आहे त्याला आजपासून सुरुवात झाली. आपण एकंदरीत पाहिलं तर हजारोच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दर्शनासाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज गुढीपाडवा असल्यामुळे विठ्ठलाला साखरेचा हार, केसरी अंगरका व डोक्यावर मोराचे पीस घातलेले आहेत. आपण एकंदरीत पाहिलं तर आज गुढीपाडवाचा सण आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात ही भाविक आज नवीन वर्षाच्या विठ्ठलाच्या दर्शनाने करतात. आपण एकत्रित पाहिलं तर आज पंढरपूरमध्ये हजारोच्या संख्येने विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये भाविक दाखल झालेले आहेत. आपण पाहू शकता की आज हेच विठ्ठलाचं रुक्मिणी मातेचं गोजिरे रूप पाहण्यासाठी पंढरपूरमध्ये हजारोच्या संख्येने भाविक दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. एकत्रित पाहिलं तर नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच विठ्ठलाच्या दर्शनाने केली जाते. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर. जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात या देशाचा आणि या राज्याचा विकास व्हावा, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आणि त्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम करतोय. चैत्र नवरात्राला देखील सुरुवात होणार आहे. काय देवीकडे साकडा असणार आहे? देवीला एकच सांगणं आहे की या देशामध्ये आणि या राज्यामध्ये सुख, समृद्धी, भरभराट लाभू दे आणि सर्वांना सुख आणि शांती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येऊ दे. असे होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील
राज्यातल्या देशातल्या जनतेला ज्या आहेत ते गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळतात. कॅमेरामन सतीश निकेश शार्दूल पुढे न्यूज ठाणे. एक्चुअली आज बहुत कुछ दिन है मेरे लिए और हम मर्दानी खेल खेलते हैं. तो मर्दानी खेल कब सीखी आप? एक्चुअली पुणे एक अखाड़ा का नाम श्री शिवाजी राजे मर्दानी अखाड़ा शिवाजी नगर में. वहाँ हाँ, मतलब पुणे में. हाँ, So how happy are you today coming here? ये सब माहौल देख के आपको कैसा लग रहा है? बहुत कुछ है एक्चुअली. बहुत सारे लोग हैं, बहुत सारी फोटोग्राफर्स है. रंग है, रात का नाम है ना. हाँ, रात, बहुत सारी रात है तो ऑल्सो बहुत अच्छा लग रहा है. हाँ, तो या मैं बहुत कुछ हूँ, लेकिन ऑल्सो मैं बहुत नर्वस हूँ एक्चुअली. So आप अपनी कला दिखाएंगे, एक दाखवू शकता? लेकिन ओके, तुम्ही बघू शकता एकंदर पाहिलं गेलं तर सगळे लोक आज इकडे आहेत. ते लोक आनंद व्यक्त करतात. जर्मनीमधून आलेत, मात्र इथे येण्याचा आनंद त्यांचा वेगळा आहे आणि ते चित्र आता इकडे पाहायला मिळतंय. So you're coming here. How do you find this place? Are you very happy coming here? Yes, absolutely. You see, I did some shopping, so I did a lot of research in order to, to be here. I'm really loving it. Absolutely, but we're just started. We are not finished yet, right? So, no, I know, Gudi Padwa, this is your New Year celebration. So I'm here in full style to respect and to enjoy with you together. Thank you so much. Thank you. Thank you. तुम्ही बघू शकता ते एन्जॉय करायला इकडे आलेत आणि इकडे येऊन त्यांना तेवढाच आनंद मिळतोय जेवढा आनंद त्यांना सगळीकडे मिळताना दिसतोय. स्नेहलसोबत श्रेयस पुढारी न्यूज मुंबई. पुढारी न्यूज चॅनल, इट्स अ मराठी न्यूज चॅनल. त्याच्यामुळे साधारण गेले 1 वर्ष काहीतरी वेगळं करावं या भूमिकेत आम्ही होतो आणि सकाळी 4 वाजल्यापासून हा सगळा मेकअप केलेला आहे. त्याच्यामुळे आय थिंक बऱ्यापैकी चांगलं एक आम्ही प्रेझेंटेशन करायचंय आणि आपल्या हिंदू संस्कृतीला ही गोष्ट आपण दाखवून दिली पाहिजे की आपण आपल्या हिंदू संस्कृतीला जपतो आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रासमोर आपण हे सादर करतो. तर अर्थात तर आपण हिच्याशी बातचीत केली. तिने बाणाईची अत्यंत सुंदर अशी वेशभूषा केलेली आहे. पायात कोल्हापुरी छानपैकी पैंजण, त्यानंतर अत्यंत सुंदर अशी कॉटनची साडी तिने घातली आहे. कंबरपट्टा, बाजूबंद, बांगड्या जे सगळे चंदेरी दागिने असतात ते घालून तिने बाणाईची अशी बाणाईचा असा लुक केला आहे. कपाळावर चिरी लावलेली आहे, गोंधण गोंदलेला आहे, त्यानंतर नथ घातलेली आहे आणि मागे सुद्धा केसामध्ये छानपैकी आंबाडा आणि त्यावर चंदेरी वेणी अशी घातलेली आहे. अशा प्रकारे ही बाणाई सजली आहे आणि अशाच वेशभूषांमध्ये अनेक तरुणाई आपल्याला गिरगावची शोभायात्रेची शोभा वाढवताना आपल्याला दिसतीये. आपण प्रत्येक गोष्ट जाणून घेणार आहोत. कॅमेरामन विजयसह मी अदिती तरडे, पुढारी न्यूज मुंबई.